मराठी कसली डाऊनग्रेडिंग भाषा आहे, हिंदी इंग्रजी बोलायला कसलं कूल वाटतं. अशा आविर्भावात फिरणारे इतके लोक दररोज भेटतात आणि मग खरंच प्रश्न पडतो की मातृभाषेत बोलणं डाऊनग्रेडिंग कसं असू शकतं. आणि मग क्रांतीज्योती विद्यालय सारखा एखादा चित्रपट येतो आणि या सगळ्या प्रश्नांना सणसणीत उत्तर देतो. हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट. अलिबाग जवळच्या नागाव या गावातली क्रांतीज्योती विद्यालय ही शाळा आता बंद पडणार आहे आणि त्या जागी एक इंटरनॅशनल स्कूल उभारलं जाणार आहे. या चिंतेने शाळेचे मुख्याध्यापक शिर्के गुरुजी ग्रस्त असतात आणि या सगळ्यात ते शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांचा एक निरोप समारंभ करायचं ठरवतात आणि त्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र आणतात आणि इथून सुरू होतो ती शाळा वाचवण्याचा प्रवास. हे झालं चित्रपटाचं मुख्य कथानक. पण याचबरोबर मैत्री, प्रेम, नॉस्टॅल्जिया या सगळ्याचा एकत्रित अनुभव देणारी, रंजक आणि खिळवून ठेवणारी अनेक उपकथानकं या चित्रपटात आहेत. बऱ्याचदा काय होतं की एखादा उपदेश देणारा, गंभीर विषय हाताळणारा चित्रपट असला की तो कंटाळवाणा होतो. पण या चित्रपटाच्या बाबतीत असं नाहीये. विनोदी शैलीतून हा चित्रपट संदेश देतो. म्हणजे किशोर वयापासून ते वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना खळखळून हसवणारा विनोद या चित्रपटात आहे. आणि पात्र चित्रण खूप भारी आहे, कास्टिंग ऑन पॉइंट आहे. म्हणजे आगरी भाषेत बोलणारा, बालपणातच रमलेला बबन म्हात्रे हे पात्र इतकं लक्षात राहतं. सगळीच पात्र मनावर ठसा उमटवतात. आणि त्याचबरोबर जे आपल्याला प्रश्न पडतात की मराठी माध्यमाच्या शाळा खरंच दर्जेदार असतात का, किंवा इंटरनॅशनल स्कूल्सला विरोध का, आणि मराठी शाळा असं काय देतात जे इंटरनॅशनल स्कूल्स देऊ शकत नाही, शिक्षणापलीकडे काय देतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट आपल्याला देतो. त्याचबरोबर यात कोणत्याही परभाषेला विरोध केलेला नाहीये. आणि मराठी शाळा बंद होण्यापासून कशा वाचवाव्यात याचं एक प्रात्यक्षिक म्हणजे हा चित्रपट आहे. म्हणून फक्त मराठी माध्यमात शिकलेल्या लोकांनी नाही, तर मराठी भाषा बोलणाऱ्या, मराठी भाषेबद्दल प्रेम, आदर असणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पहा.